रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तर आज आमचा पायी प्रवास कुठून वेळापूर. आमचं काय झालं माहिती आहे का, आम्ही आधी तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये होतो किंवा पालखीमध्ये होतो आणि आम्हाला जे एक रिंगण बघायचं होतं फुडूस मधलं, तर ते गावाचं नाव चुकून मी चुकीतच घेते. तर आम्ही तुकाराम महाराजांच्या दिंडीतनं डायरेक्ट इकडे गेलेलो, माऊलींच्या पालखीमध्ये गेलेलो. म्हणजे मी तिथून पुढचं सांगते. आणि ते गावाचे पूर्ण जम्बलिंग व्हायला लागले आता, म्हणजे लक्षातच येत नाही लोकेशन पुढचं. आम्ही पूर्ण तिकडचा रूट पाठ करून ठेवलं होतं, आम्हाला माहित होतं कुठे काय. पण आता असं झालं ना, आम्ही इकडे आलो आणि बरेच जण कमेंट पण करताय आम्हाला दोघींना पण की आम्ही तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये आलो तुम्हाला भेटण्यासाठी आणि तुम्हीच नाही वगैरे. तर आता इतके दिवस तर म्हणजे तुकाराम महाराजांची केली पालखी आणि आमचं असं होतं की एक दिवस मध्ये फक्त माऊलींची 1-2 दिवस माऊलींची करूया, कारण नंतर ना वाखारीमध्ये आता वाखरीमध्येच रिंगण आहे. दोन्ही पालख्या त्याच ठिकाणी एकत्र येणार आहे. तर म्हणलं एका दिवसासाठी कशाला ही पालखी सोडून त्या पालखीत जायचं, तर हेच कंटिन्यू करतोय. आजचा आमचा मुक्काम आहे भांडी शेगावमध्ये आणि उद्या तिथून चालायला सुरुवात करणार आहे ते वाखरीपर्यंत. आणि तिथलं रिंगण खूप मोठं असणार आहे. बरोबर ऐकलंय आम्ही की खूप मोठं रिंगण असतं, कारण दोन्ही पालख्या एकत्र येतात ना, तर सगळ्यात जास्त गर्दी असते आणि बघायला जागा नाही मिळत, एवढी गर्दी असते. तर कालचं पण रिंगण तुम्ही बघितलं असणार की किती मोठं झालं आणि त्याहीपेक्षा, कारण काल फक्त माऊलींच्या पालखीचं एक रिंगण होतं आणि एवढी गर्दी होती, एवढी भयंकर जागा मिळाली, भयंकर गर्दी होती. आणि आता उद्या सगळ्या जेवढ्या पण पालख्या आहेत ना, तर तेवढ्या सगळ्या पालख्यांचं एकत्र म्हणजे तिथे रिंगण असतं. बघा, माहिती आहे का ही फुगडी? बाबा कुठे पोहोचले? मनसोक्तपणे खेळतात बाबा, मनसोक्तपणे खेळू द्या. सगळेजण तिकडे थांबले, बाबा इकडे चाललेत खेळत. बाबांनी ट्राय केलं पण जमलं. जमलं, मला फिरत होते. बोलले पाऊस यायच्या अगोदर मला लोकेशनला पोहोचायचंय, पण तितक्यात पाऊस चालू झाला म्हणून आम्हाला काय पोहोचायला भेटलं नाही. मध्येच थांबलेलो आणि त्यावेळेस मी लाईव्ह गेले होते युट्यूबला, म्हणून मला शूट घ्यायला काही जमलं नाही. आणि ना तरी पण कसं चालायचं माहिती आहे का,
थांबायचं नाही, अशी साडी खोचायची. आता मला ना दाखवता येत नाही प्रॉपर. अशी साडी वरती पकडायची नाही तर खोचायची आणि चालायचं. कारण की ना साडी खराब झाली ना मला अजिबात आवडत नाही. आणि ना चिकचिक एवढी होते ना की पाऊस पडल्यावर की पूर्ण मातीत म्हणजे जे पाणी असतं ना रोडवरचं ते अंगावर उडतच आहे, साडीवर उडतच आहे. आणि मलाच नाही, आम्ही चौघं सुद्धा एवढे आजारी होतो म्हणजे आहे. फक्त माझी एवढीच इच्छा की आता 2च दिवस वारीचे राहिले ना तेवढे चांगले व्हावेत. नंतर ना किती पण आजारी पडू दे, एकदा घरी गेले ना तर किती पण आजारी पडू देत. फक्त आता 2 दिवस मला जरा थोडंसं स्ट्रॉंग होऊ दे. विशाल मागून गाडी. 2 दिवस जरा स्ट्रॉंग होऊ दे. कारण की आज सकाळी ना तर मला डायरेक्ट हे डोळ्यातनं पाणी येत होते आणि डोळेच उघडे राहत नव्हते. आणि आता माझे एवढं जास्त पोटात दुखायला लागली, काहीच कळत नाहीये. आता मी सांगितलं ना की बोलतात पाय तिरका पडला असेल म्हणून पोटात दुखत असेल, किंवा भिजले म्हणून सर्दी झाली. पाणी सुद्धा आम्ही दुसरं कुठलं पिलं नाही, सगळं बिस्लरीचंच पितोय. फक्त एवढंच प्रॉब्लेम आहे आमचा की सगळेजण असं रेनकोट घालून जात आहेत. आणि आमचं असं होतंय की ज्यावेळी पण पाऊस येतो ना तर त्यावेळी आमच्याकडे रेनकोट नसतो. कारण आम्ही काय गाडीतून घेऊन निघत नाही, वैताग येतो आम्हाला सांभाळायचा. आणि पाऊस कधी येतो माहिती का, डायरेक्ट लास्टच्या मुवमेंटला. ज्यावेळेस गाडी आमच्यापासून खूप जास्त लांब जाते ना त्यावेळी पाऊस येतोय. आणि मग 4-5 तास 7-8 तास कशाला बिना कामाचा रेनकोट सांभाळायचा, ह्याच विचाराने आम्ही एवढं भिजतोय ना आणि त्याच्यामुळे जास्त आजारी पडतोय. पण काही नाही, थोडे दिवस राहिले आम्ही करणार वारी. हे इतकं छान वाटतं ना. आम्ही दोन्ही पण पालख्यामध्ये गेलो. स्टार्टिंगला संत तुकाराम महाराजांच्या आणि आता माऊलींच्या. निमगाव केतकीला काय झालं, स्टे केला आम्ही, म्हणजे स्टे होता आमचा. आम्ही पोहोचलो पायी चालून आणि टेंट टाकला तिथे. आणि टेंट टाकल्यानंतर ना हे सहज म्हटलं की चला आपण जाऊन येऊ. आणि आमच्यापासून ना 3-1 किलोमीटरवर पालखी होती. आणि मला चालून ऑलरेडी कंटाळा आला होता. मी म्हटलं नाही मी झोपते. आणि हे दोघं गेले. मी आणि कुणाल घरी म्हणजे टेंटवरच थांबलेलो आम्ही. आणि हे दोघं गेले, यांचं दर्शन झालं, माझं झालंच नाही. आणि त्यानंतर पण दुसऱ्या दिवशी चाललं होतं की हे दर्शन घेऊन देऊ. आम्ही म्हणलं होतं पण मी काय म्हणलं वेळच नाही भेटला आम्हाला. चालत सुरुवात केली तर होऊन गेलं. हा तर चला, आता खूप पाऊस येते, माझा कॅमेरा पण दिसतो. तर ना आलेत ना, तर ते त्यांनाच फोन केला होता. एक गाडी आहे ना आमच्याकडे, मी कॅमेरा येतो बघ भजन येतोय. तर ना भज्याची ऑर्डर दिली होती आणि आले. झालं किती खाऊ किती. हे बघा मस्त असं मिरची भजे, बटाट्याचे भजे आहे आणि चहा आहे. पाऊस असल्यावर अजून काय हवं, मस्त गरम चहा, गरम भजी आणि मिरची. या तुम्ही पण खायला. रामकृष्ण रिपब्लिक. आपल्या इकडे हे माऊली भेटलेत आणि आता फोटो वगैरे काढून झाला, आम्ही खाऊन घेतो. खाऊ का माऊली, या खायला तुम्ही पण. या खायला तुम्ही पण. इकडे आमचे मालक आले. काय बघा ना, आले कसे बसलेत. आले बसलेत भजे खायला. आवडतात का तुम्हाला? असा पाऊस असला भजी आवडतात. बघा हे पिऊन बघा, तुम्हाला चहा आवडत नाही ना तरी पण आवडेल. मसाला चहा आहे. कसा आहे चहा? छान आहे का? तुम्हाला कोणते भजी आवडले, हे वाले गोलवाले की कांदावाले की बटाटा? एकच खाल्लाय. हवेने लगेच गार होत्यात. एकच खाल्ला. कोणता आवडले? छान आहे. सकाळपासून मला खाऊ देत नव्हते बरं का. मला उठले अजिबात खायचं नाही. मी सगळीकडे शोधत होते पण ते अजिबात खाऊ देत नव्हते. मला सांगा का खाऊ देत नव्हते? बसला नाही का कोणाचा? तुझा. म्हणून भजी खायची तुला. मग आता मी खाल्ले. आयुष्यपत तेल बघा, खरंच तेल कट. खाल्ल्यावर काय बोलता येणार आहे का? खाऊन झालं बोलता येणार. मी काय केलं माहिती का, हे मागे होते ना, मग मी खायला बसले. दादा आता खाल्ले, आता काय होणार आहे? तर ना आता पाऊस येतोय बरं का. आणि मी ना सकाळपासून काय म्हणत होते माहिती का? काय म्हणत होते विशाल? कशाचं भजी खायची, तिला बटाटा भजी खायची सकाळपासून. नशीब. इथं पण नव्हती, पण त्या दादा नाही म्हटलं दादा बटाटा भजी पाहिजे. ते म्हणले ठीक आहे बस आता मला बनवून देतो. हा म्हणजे आहे जर काही इथे पण हे कांदा भजी. कांदा भजी आहेत. आणि माझे ना सकाळपासून खायची इच्छा झाली की मला बटाटा भजी खायची. आणि ह्याला पण हे नाही बटाट्यावरच आहे बरं का. ह्याला पण बटाट्याच्याच भजी आवडतात ह्याला. हर्षूचं तर मला वाटतं भजीत खाईल का नाही. काय ग, खाते का? खाती खाईल. मला एवढे असं जास्त आवड अशी नाही. नदी किनारी का जाऊन बसली तू एवढी? सॉरी जागा दिली ना. मारायला पलीकडे. लयच राग आला तर पटकन जायला का? पुढे नदीच नाही इथं. पाणी नाही त्याच्यामध्ये. नाही नदी नाही, मग काय घट आहे का?
तर चला आता आम्ही बटाटे भजी काढायला सांगितले, आल्यावर दाखवते तुम्हाला. हा, बटाटे भजी. रामकृष्ण हरी. तर आपण आता यांनी सांगितलंच की दररोज कितीतरी लाख गायींना मारलं जात आहे किंवा त्यांचं रक्त काढलं जातं, हत्या केली जाते आणि खरंच कुठेतरी थांबलं पाहिजे. यासाठी हे सगळेजण प्रयत्न करतात आणि दररोज खूप सगळ्या जी की आपली माता आहे, आपण तिला आई म्हणतो किंवा आपण 33 कोटी देवी देवतांचं त्या गायीमध्ये बघतो, तिचं दर्शन घेतो, त्या गायीला मारतायत. तर त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टींवर बंदी आली पाहिजे म्हणून हे सगळेजण कष्ट घेतात. आणि सगळे बोलतात की आता तुम्ही सगळ्यांनीच बघितलं की भेसळ होते का, तर आपल्या गायीच टिकत नाही तर आपल्याला कुठून शुद्ध दूध येणार आहे, तूप येणार आहे, कसं भेटणार आपल्याला हे सगळं? भेसळच खावं लागणार ना. जर गायीच टिकत नाहीये, आपल्याकडे जर गायीच राहत नाहीये, आपल्या ज्या दूध देणाऱ्या माता आहेत तर त्याच आपल्याकडे राहत नाहीये, तर कसं आपल्याला सगळं शुद्ध खायला भेटणार आहे? तर त्यासाठीच एक आपल्याकडनं सुरुवात आपल्यापासून करावी अशी मला वाटते. म्हणून इकडे मला सही नाव आणि सही वगैरे सगळे जेवढे आपले वारकरी आहे हे तर सगळे शेतकरी आहेत, मराठी आहे आणि सगळ्यांना माहिती आहे गायीचं महत्व काय आहे. आणि त्यासाठीच इथे सगळेजण थांबलेले आहे की प्रत्येकाने जेवढे पण माऊली इथं आलेले आहे, मला असं वाटतं ज्यांनी केलेली नाहीये सही तर आपलं नाव टाकून सही करावी. आणि रामकृष्ण हरी माऊली, तुम्ही एवढे सगळे संख्येने इथे जमलेत आणि सगळे आलेत ना, आता सगळ्यांची एक सही इथे झाली. 27 जुलाई के दिन भारत के 790 जिले से एक साथ 5.5 लाख जो स्वाक्षरी है, जैसे पूरे महाराष्ट्र में 36 जिले, 36 ही जिलों से 5.5 लाख स्वाक्षरी जाएंगे जिला कलेक्टर के माध्यम से प्रधानमंत्री जी, राष्ट्रपति जी, मुख्यमंत्री जी, राज्यपाल जी के नाम से, कि हम सब चाहते हैं कि भारत की धरती से गोवध गो हत्या बंद हो, केंद्र में कानून बने, गोपालन मंत्रालय बने और जो भी देसी गौ माता को रखता है उनका दूध का मूल्य बढ़ाया जाए, घी का मूल्य बढ़ाया जाए, उस गाय गौ माता का महत्व बढ़े, किसान शेतकरी घर में रख के उसके पूज्य भाव से सेवा करे. अच्छा, 2 पैसे जास्त द्या म्हणजे जर आपण म्हणतो ना की भेसळ होती, हा, 2 पैसे जास्त द्या पण जीवाला वाचवा आणि दूध शुद्ध खावा. कारण गायी वाचल्यात तर या सगळ्या गोष्टी येणार आहेत. आणि आता प्रत्येक गोष्टीसाठी एक मोठं मंत्रालय वगैरे काय काय आहे, तर असं वाटतं की जी आपली गाय आहे ना तर तिच्यासाठी सुद्धा एक स्टँड घ्यायला हवा. म्हणून यांनी हे छोटंसं कार्य चालू केलेलं आहे आणि छोटंसं नाहीये, जर आपण एक एक व्यक्ती पुढे आलो ना तर हे खूप मोठं होणार आहे. तर रामकृष्ण हरी माऊली, सगळेजण या आणि एक सही करून जावा. हे फक्त तुमचं नाव आणि सही करायची या ठिकाणी, फक्त नाव आणि सही करायची, बाकी काहीच नाही. करून जा. अहो इथे या, मी तुमची सही करते, फक्त नाव द्या. हा, या नाव द्या. फक्त गोमाता राहिली पाहिजे, एवढाच विषय. नाव आणि सही करा. चला देशी गाय हत्या वाचवण्यासाठी सह्या करा. चला माऊली, चला. या माऊली, देशी गाय वाचवण्यासाठी सह्या करा. आपले नाव लिहा, सह्या करा. देशी गाय हत्या वाचवण्यासाठी सह्या करा. चालून आता भरपूर पुढे आले. हर्षू किती राहिलंय ग? फक्त 6 किलोमीटर राहिले. वाखरीमध्ये आलो आता. वाखरीमध्ये म्हणजे किती, अर्धा 500 मीटर वरती आम्ही इथं थांबलो, आमचा टेंट लावला तिथे. पुढे पंढरपूर फक्त 6 किलोमीटर राहिले. पंढरपूर. माऊली, कोणत्या गावचे? तुम्ही कुठल्या गावचे माऊली? माऊली आमची बुरुंजवाडीची दिंडी आहे. माऊली तुम्ही जे गावचे त्याच गावचे ते पण. हो. तर मला हे सांगायचं, आमचं स्टेचं जागा तर आता जवळ आली आहे. अर्धा किलोमीटर असेल. 500 मीटर. हा, 500 मीटर. 500 मीटर झाले, हा. 500 मीटर झाले. आणि पंढरपूर माहिती आहे किती किलोमीटर राहिलंय? फक्त 6 का 7 किलोमीटर राहिलंय. बापरे, वाटतच नाहीये. पण ते म्हणजे इतकं जवळ आलंय ना, आनंद पण होतोय बरं का. पण असं वाटतंय यार आता वारी संपणार नको वाटतंय, संपू नये असं वाटतंय. पण चला आता आम्ही खूप वेळ चालून हे गबा काय पण जेवढं भेटेल तेवढं खाऊन आता इथपर्यंत चालत आलंय. अरे आलो पण लोकेशनला आलो पण. तर आज ना गाडी बघ. तर आज ना इकडे सगळे वारकरी थांबलेत. म्हणजे आमचे जे वारकरी आहेत ना, आमचे म्हणजे मागचे पुढचे, ते जिकडे थांबतील ना तिकडेच आम्ही पण थांबतो. तर आता आम्ही पोचलो आहोत आणि माझे डोळे बघा, म्हणजे नाही पण बरेत म्हणजे खूप जास्त बरेत. कारण मगाशी मी बोलले ना माझे उघडेतच नव्हते, पण ज्यावेळेस वारीत चाललं ना की सगळं विसरून जातं. म्हणजे मी विचार करायची कसं काय एवढे चालत असतील. पण आता कळतंय की
ज्यावेळेस वारीत चालतं ना माणूस विसरून जातं. सर्दी झालाय, ताप आलाय, खोकला आलाय किंवा पाय थकलेत, काय XYZ असेल सगळं विसरून जातं आणि चालायला लागतं. तर आम्ही सुद्धा पोहोचलो तर आमच्या स्टेच्या ठिकाणी. आणि इकडे आता टेंट वगैरे लावून खूप जास्त दमलेली म्हणजे मी सांगितलं ना आजारी आहे म्हणून, तर म्हणून गोळ्या खाऊन डायरेक्ट झोपून घेणारे. तर रामकृष्ण हरी माऊली. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.